एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप मस्त मजेत असणार. तर बघा, आदल्या व्लॉगमध्ये इथपर्यंतचं रुटीन मी शेअर केलं होतं. तर आता इथनं पुढचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा, आता वाजलीत 12:30 आणि कामं सगळी आवरून मी मोकळी झालेली आहे. तर आता म्हटलं असं मस्त निवांतपणे छान बसून पाणी पिऊन घेते. आणि असं होत असते ना, म्हणजे आपण कामामध्ये खूप व्यस्त होऊन जातो आणि बरेचदा आपल्याला लक्षात पण येत नसते की आपल्याला तहान लागलेली आहे आणि आपल्याला पाणी प्यायचं आहे, असं आपल्याला विसरूनच जातो आपण. तर बघा, असं न करता जर एकदा आपण हे नोटीस केलं की आपण दिवसभरात किती पाणी पितो, म्हणजे आपल्याला कळेल की आपण दिवसभरात खूप काही असं पाणी पित नसतो. तर मग असं न करता आपल्याला दिवसभरातून 3 ते 4 लिटर पाणी प्यायला हवं. आपल्या बॉडीची जी रिक्वायरमेंट असते ती पूर्ण करायला हवं. तर मग चला, करा माझ्यासोबत तुम्ही पण अशी सुरुवात, म्हणजे रोजच्या कामामध्ये पाणी पिण्याची सुरुवात करून घ्या. तर बघा, इथे आता मला कसं आहे ना, बरेच कामं माझे होऊन गेलेले आहे आणि कामं लवकर होण्याचा हा एक फायदा होत असतो की भरपूर आपल्याला वेळ असं मिळत असतो. तर बघा, इथे मी बसून जे मला महत्त्वाचे पॉईंट्स व्लॉगमध्ये यूज करायचे असतात ते पॉईंट्स मी इथे लिहून घेते. म्हणजे ज्याच्यावर मला वर्क करायचं असते ते सगळं मी असं त्याची लिहून घेते. त्याचं एक अशी डायरी तयार करून घेतलेली आहे आणि भरपूर वेळ मला आज मिळालेला आहे. तर बघा, आता आज मुलं 2लाच येणार आहेत. तर मुलं घरी आलेली आहे आणि आता वाजले 6. तर ॲक्च्युली आज आम्ही 1 तासाने समोर आहोत, कारण आज हाफ डे होतं. त्यामुळे मुलं लवकर घरी आली आणि मग त्यांचा नाश्ता वगैरे आवरून आम्ही आज लवकर स्टडीला बसलो होतो. तर रोजचं आमचं टाईम 5 ते 7 असते. तर आज आम्ही 4 ते 6 स्टडी करून घेतली आणि आता मुलं थोडी खेळायला गेलेली आहे. आणि ॲक्च्युली कसं आहे ना, एक्झाम सुरू आहे म्हणून रोज काही ती खेळायला जात नाही. उद्या संडे असल्यामुळे आज त्यांचं सुरू होतं की 1 तास तरी खेळू दे. तर मग ते खेळायला गेली आहे आणि बघा, ते खेळायच्या नादामध्ये त्यांनी असंच पसारा ठेवून दिलं. तर आता हा सगळा पसारा मी असं आवरून घेते. आणि कसं आहे ना, असते असं मुलांचं, सगळी वस्तू अशी जागच्या जागी ठेवतात आणि मग माझ्या मागे लागतात की माझी वस्तू, ही वस्तू मला मिळत नाही, ती वस्तू मला मिळत नाही. मग असं न करता म्हणून मी त्यांच्या बॅगमध्ये असं लक्षपूर्वक ज्यांची त्याची वस्तू मी अशी भरून ठेवून देते. आणि घरात जो काही असा पसारा, छोटा मोठा पसारा झाला आहे, तो पण मी असं सगळं आवरून घेते. ॲक्च्युली आमच्या घरामध्ये पसारा फक्त वेदू करतो, बाकी चिव तर पसारा खूप काही करत नसते. तिचं सगळं सामान व्यवस्थित असते, पण वेदूचं असते थोडं. छोटा आहे ना, छोटा असल्यामुळे छोट्या मुलांची थोडी अशी क्यूटशी शैतानी असते. तर तसं करू दिलं पाहिजे मुलांना. मग मी असं सगळं आवरून घेते आणि आता आली मी किचनमध्ये. ॲक्च्युली कसं आहे ना, स्वतःची मुलं सांभाळणं म्हणजे खूप कठीण असते. आणि माझी एक फ्रेंड होती, ती नेहमी अशी सतत बोलत राहायची. ती कॉन्व्हेंटला टीचर होती आणि ती म्हणायची की मी माझ्या स्कूलची सगळी मुलं सांभाळू शकते, पण माझ्या घरचे जे 2 मुलं आहेत त्यांना सांभाळणं म्हणजे खूप कठीण आहे. तर खरंच खूप डोकं खाऊन घेतात. तर मग चला, आता डोकं थोडं शांत करूया. तर इथे मी छान मस्त असं काळी चाय घेते. ॲक्च्युली आम्ही घरामध्ये दुधाची चाय पीत नसतो आणि आम्हाला फक्त दूध प्यायची सवय आहे. तर आज थोडं डोकं गरम झालेलं आहे म्हणून म्हटलं की थोडं चाय पिऊन घेते. आणि आज केसांना मस्त ऑइलिंग पण करून घेतलेली आहे. उद्या संडे असल्यामुळे उद्या केस वॉश करते मी, म्हणून म्हटलं आज मस्त असं केसाला ऑइलिंग करून घेते आणि मग रात्रीला छान असं मस्त चंपी करून घेणार आहे. तर बघा, आता ही आली खेळून आणि याचं बघा असंच सुरू राहते. तर आल्या इतकी दमून आली आणि दोघांनाही खूप जोराची तहान लागलेली आहे आणि मग आल्याबरोबर तो ओरडत असते, मम्मी पाणी दे, पाणी दे. आणि बघा, आता दोघांनाही पाणी. आणि शक्यतो मुलांना बसून पाणी प्यायची सवय लावायची. आपण लहान होतो, आपण खेळून आले की भराभरा पाणी पिऊन टाकत होतो. पण तसं आता आपल्याला माहिती आहे की बसून पाणी पिण्याचे खूप फायदे होतात आणि उभ्याने पाणी पिण्याचे खूप नुकसान आहेत. म्हणून आपल्याला जी गोष्ट आपल्याला माहीत आहे, मग ती गोष्ट करायला हवी. म्हणून मग मी लहानपणापासूनच मुलांना ही सवय केलेली आहे, म्हणजे बसून पाणी पिलं पाहिजे, हे मी त्यांच्याकडे लक्ष देते. आणि बघा, इथे पण यांची कार्टूनगिरी सुरू आहे, म्हणजे यांचं कॉम्पिटिशन सुरू आहे पाण्याचं. म्हणजे तिने 2 ग्लास पाणी पिलं तर याला पण प्यायचं आहे, तिने 3 पिलं तर याला पण. यांचं असंच दिवसभर यांचं तू मै सुरू आहे. तर जी दुपारला भांडी वगैरे होती ती मी सगळी इथे रॅकमध्ये लावून घेतले आणि जे दुधाचे वगैरे भांडी भरलेली होती ती मी इथे एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. तर आता मस्त आता स्वयंपाकाची सुरुवात करून घेते.
तर स्वयंपाकामध्ये आज भेंडी, वरण, पोळी आणि भात करायचं आहे ठरवलं. तर कसं आहे ना, दिवसभर आम्ही फक्त ढोकळा खाल्लं होतं, म्हणून मग आता आता मुलांना पण खूप जोराची भूक लागलेली आहे आणि तो सतत वारंवार येऊन राहिलं, भूक लागली भूक लागली. तर त्याला मी थोडे मुरमुरे दिले, मग तो शांत झाला. तर चपातीसाठी लागलेलं पीठ मी इथे छान मस्त मळून घेऊन बाजूला ठेवलं आहे आणि कुकर पण लावून घेतलेला आहे. भेंडी पण माझी इथे कापून झालेली आहे. तर आता मी छान भाजीला तडका लावून घेते. तर प्रत्येक वेळी मी भेंडी तळून भाजी बनवते आणि आज जरा भेंडी कमी होती, त्यामुळे मी डायरेक्ट भाजीच करून घेत आहे. तर इथे आता थोडं पाणी पिऊन घेते, म्हणजे कसं आहे ना, मसाला शिजेपर्यंत आपलं 1 ग्लास पाणी पण पिऊन होते. आणि आता लगेच मी भाजी दुसऱ्या साईडला शिफ्ट करून कणिक मळलेलं होतं, आता चपात्या पण घालून घेते आणि याची तुरतूर सुरू आहे. याला ॲक्च्युली तळलेली भेंडी आवडते आणि तो कधी पण भेंडीची भाजी करत असली की मग असं बघायला येते की कोणती भेंडी बनवली तू. तर मी म्हटलं, त्याला सांगितलं की मी तळलेलीच भेंडी बनवली आहे, कारण मुलांना तेवढं कळत नसते. पण आता बघूया आता खाताना तो काय म्हणते. तर इथे सगळ्या चपात्या मी अशी छान बनवून घेते. आणि चपाती कधीही करताना म्हणजे कापडानेच चपाती भाजली गेली पाहिजे, कारण बरेच आजकाल असे सोशल मीडियावर बरेच असे व्हिडिओ येतात की डायरेक्ट गॅसवर आपण चपाती भाजायला नको. आणि मला आधी सवय होती, पण गेल्या 2 वर्षापासून मग मी सवय करून घेतली आणि आता मी कापडाने छान अशी चपाती मस्त फुगेपर्यंत मी चपाती भाजून घेते आणि खूप छान टेस्ट पण लागते. आणि ही सवय आधी जे आपले आई वगैरे आहेत त्यांना ही सवय होती, आणि जसं आपण ॲडव्हान्स जगायला गेलो तर कसं आहे ना, सवयी पण आपल्या मग बदलून जातात. आणि मग आपण हाताने भाजता भाजता चपाती आता आपण गॅसवर भाजायला लागलो आणि परत आता तेच सुरू झालं आहे, गॅसवरची चपाती आता हातानेच भाजायला सुरुवात केली आहे. तर अशा प्रकारे मुलांना मी सगळं जेवण वगैरे देऊन दिलं आणि स्वयंपाक वगैरे आवरलं. आता जी भांडी माझी भरलेली होती ती मी सगळी इथे वॉश करून, जे मला बाईसाठी द्यायचे आहेत ते मी एका ब्लॅक टोपल्यामध्ये इथे काढून घेते आणि जे मला वॉश करायचे आहे ते इथे मी वॉश करून घेते. आणि ही बॉटल बघा, याचं कलर जाऊ जाऊ ही अशी होऊन गेली आणि आज ठरवलंच हिला आता पूर्णपणेच घासून घेते, जेवढा होऊ शकते तेवढं त्याचं पूर्ण कलर काढून घेते. ॲक्च्युली ती डीमार्टमधून घेतलेली आहे, पण ती चांगली नाही निघाली. आणि मुलांना कसं अशा जर बॉटल वगैरे दिल्या तर मग पाणी वगैरे पिताना त्यांच्या हाताला तो कलर लागत असतो, आणि जर असं कलर निघत असेल तर तो मग आपल्याला वेळेच काढून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून मग मी त्याची बॉटल इथे छान मस्त वॉश करून घेतली आणि सगळी भांडे पण मी इथे वॉश करून घेतलेली आहे. ॲक्च्युली यांचा फोन आला होता की यांना 1-1.5 तास उशीर होईल, म्हणून म्हटलं अर्धे भांडे मी घासून घेते आणि मग जेवण पण आमचं बाकीचं आहे. मग जेव्हा आमचं पूर्ण जेवण होईल त्यानंतर मग बाकीची भांडे मी सगळी वॉश करून ते बाईला देणार. तर केसांना छान असं मस्त ऑइलिंग करून घेतलं होतं. आता छान अशी मस्त मालिश करून घेते आणि केसांना मालिश करताना 15 ते 20 मिनिट तरी आपल्या केसांना मालिश केली हवी. मग कसं आहे ना, म्हणजे केसांची वाढ खूप छान होत असते. आणि तुम्हाला मी शेअर केलेच होते की मला खूप हेअरफॉल होत आहे, तर आता बराच हेअरफॉल कमी झाला. म्हणजे कुठल्याही गोष्टीची जर आपण काळजी नियमितपणे रुटीनप्रमाणे डेली जर आपण केली तर खरंच त्या गोष्टीची आपल्याला सक्सेस मिळतेच. आणि बघा इथे केस पण माझे गळणं खूप कमी झालेले आहे आणि केसांची वाढ पण खूप छान होत आहे. तर अशा प्रकारे मी केसांची काळजी घेणं सुरुवात केलेली आहे. तर छान ऑइलिंग करून मी असंच मस्त बांधून घेणार आहे. तर आता छान मस्त ड्रेस चेंज करून घेते. ॲक्च्युली दिवसभर मी हेच ड्रेस वेअर केला आहे आणि भरपूर कामं पण झाली आहे. आणि मग मी रात्री डेलीच चेंज करूनच झोपते, कारण मग त्याच ड्रेसवर झोपलं तर मग खूप किचकिच होते. तर इथे नाईटचं थोडा रुटीन मी तुम्हाला शेअर करते. तर इथे निवियाचा सॉफ्ट जो मॉइश्चरायझर आहे तो घेतलेला आहे मी. तर असं पूर्ण बॉडीला अप्लाय करून घेते, म्हणजे फेसला हाताला वगैरे छान अप्लाय करून घेते. त्यानंतर सनस्क्रीन पण लावते, म्हणजे रात्र असो की दिवस असो सनस्क्रीन लावणं खूप महत्त्वाचं आहे. आणि गरमी इतकी वाढलेली आहे तर असं वाटते की हिवाळ्याची सुरुवात नाही तर उन्हाळ्याची सुरुवात होणार आहे असं वाटायला सुरुवात झालेली आहे. आणि खूप गरमी, दिवसभर खूप ऊन असते आणि मग रात्री खूप गरमी लागत असते. तर इथे मी सगळे पडदे जे आहेत ते असे कवर करून घेते, कारण कसं आहे ना, आजचे आणि कालचे मुलांचे जे स्कूलचे ड्रेस होते ते मी सगळे मशीनला लावलेले आहेत. आणि मग आज छान रात्रभरात मस्त त्यांचे कपडे वाळून जातात आणि मग उद्या मला छान
प्रेस करायला खूप सोपं जाईल, म्हणून मग मी आजच त्यांचे कपडे सगळे वॉश करून घेतलेले आहे. आणि आता छान मी इथे स्टँडवर सगळे कपडे लावून घेते. त्याआधी मी हे सगळे पडदे कवर करून घेते. कसं आहे ना, बाहेर जर आपण कपडे असं ठेवत असलो तर मग असं पडद्याने किंवा कुठल्या तरी वस्तूने कवर करणं खूप गरजेचं आहे. ओपन प्लेसमध्ये असे कपडे बाहेर ठेवले नाही पाहिजे. आणि आधी मी ठेवायची, आधी मला या गोष्टी नव्हत्या माहीत, म्हणून मग माझे रात्रभर कपडे असे बाहेरच राहायचे. पण आता मला खूप गोष्टी अशा माहीत व्हायला सुरुवात झाली आहे. जसं जसं मला जे गोष्ट माहीत होते, जी गोष्ट कानावर येते, त्या गोष्टी मग मी त्याचप्रमाणे करत असते. तर सगळे पडदे मी असे कवर करून घेते, म्हणजे जेणेकरून आपले कपडे सेफ राहतील. म्हणजे कधीही पाऊस, वादळ, वारा आला तर आपल्या कपड्यांना कोणताच असा प्रकारचं नुकसान होणार नाही. तर कपडे वगैरे सुकवून आता लगेच आतमध्ये आले आणि दारं, खिडक्या वगैरे सगळे लावून घेतले आहे. पडदे वगैरे सगळे कवर करून घेतले आहे. आणि आता परत एक ग्लास पाणी निवांत बसून पिऊन घेते. तसंही आम्हाला जेवायला थोडं टाईमच आहे आणि मुलांचं तर जेवण झालेलंच आहे. आणि हिच्या सकाळला हिच्या केसांना तेल लावलं होतं. ॲक्च्युली सकाळी मॉर्निंगला हिला स्कूलला खूप टाईम झाला होता, म्हणून खूप घाई गडबडीमध्ये ऑइलिंग केली होती. तर आता मस्त असं छान मसाज करून देते हिला. आणि ही बघा, हिला खूप इंटरेस्ट आहे माझी डायरी वाचायची. आणि तिचं असं सुरू असते की मम्मी तू आता उद्याच्या व्लॉगमध्ये काय बोलणार आहे नवीन, किंवा काय कुठले पॉईंट्स लिहिले. ही खूप मस्त अशी वाचून काढते आणि हसते पण, म्हणजे मम्मी तू इतक्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा लिहून ठेवल्या आहे, अशी माझी म्हणजे मजा घेत असते ती. तर आता असं असते तिचं सुरू. तसंही तिने आपला वर्क जो आहे तो कंप्लीट करून घेतला आहे. आणि मी शक्यतो 5 ते 7चा जो टायमिंग असते आमचा स्टडी टाईम, त्याच टायमामध्ये मी शक्यतो अभ्यास घेत असते. आणि बाकी नाईटला वगैरे मी अजिबात अभ्यास घेत नाही, कारण तसंही ते सकाळी मॉर्निंगला स्कूलला जातात, दिवसभर स्कूलला राहतात, त्याचं प्रेशर असते त्यांच्यावर. आणि मग पुन्हा घरी परत आल्यावर वर्क कंप्लीट करतात, होमवर्क कंप्लीट करतात, आणि त्याच्यामध्येच त्यांचा पूर्ण दिवस जात असते. म्हणून मग रात्रीला त्यांना असं निवांतपणे राहू देते, म्हणजे त्यांना जे करायचं आहे ते मी त्यांना करू देते. तर हिला टी व्ही वगैरे बघायची सवय नाही. आणि शक्यतो ही माझ्यासोबतच बेडरूममध्ये वगैरे बसली असते. आणि वेदू नेहमीच हॉलमध्ये बसला असते, कारण त्याला टी व्हीचा खूप छंद आहे. आणि मग तो आता टी व्ही बघून राहिला. तर हिचे छान असे केस वगैरे मी मस्त मालिश करून घेतले. आणि माझे जे काही उद्याची मला लागणारी टू डू लिस्ट आहे ते मी इथे तयार करून घेतली. आणि खरंच सांगते, सकाळपासून उठले आहे, मला पण खूप झोप येत आहे. तर अशा प्रकारे आता हे पण घरी आले आणि आता आम्ही आमचं पूर्ण जेवण असं आवरून घेतलं आहे. आणि मुलांना घेऊन बसलं तर कसं आहे ना, त्याला मोबाईल बघायची सवय असते. तर त्याला माझा मोबाईल काही मिळत नसते, कारण मी मोबाईल ॲक्च्युली शूटिंगमध्ये किंवा एडिटिंगमध्ये बिझी असते. मग तो पप्पा आल्यावर थोडा तरी वेळ आपल्या पप्पाचा मोबाईल यूज करून घेतो. आणि आता चला, जेवण वगैरे आवरलं आमचं. आता जे काही भांडी होती ती मी सगळी अशी वॉश करून बाईला द्यायसाठी काढलेले जे टोपलं होतं मी ते बाहेर नेऊन ठेवणार. आणि बाकी जे मला ग्लास वगैरे घासायचे आहे ते मी ते घासून घेणार. आणि ते माझं दूध पण गरम झालेलं आहे. ॲक्च्युली आम्ही नाईटला झोपताना हळदीचं दूध घेतो, म्हणजे हळदीचं दूध खूप बेस्ट असते. म्हणजे मायग्रेन वगैरे असेल तर हळदीचं दूध खूप बेस्ट असते मायग्रेनवर. आणि मला आधी मायग्रेन, आता सध्या तरी मायग्रेन नाही, पण मी हळदीच्या दुधाची सवय करून घेतली आहे. आणि कशी आहे ना, रुटीनमध्ये मधली जी सवय असते ना, ती जर एकदा आपल्याला लागली तर मग ती एकाएकी सुटत नाही. आणि बहुतेक आम्ही 5-6 वर्षापासून हे हळदीचं दूध पितो आणि त्याचे भरपूर फायदे आम्हाला मिळतात. म्हणून तुम्ही पण प्रिपेअर करा की नाईटला झोपताना 1 कप हळदीचं दूध घेणं असं शक्य असेल तर घेत जा, म्हणजे खूप छान आपल्याला फायदे मिळतात. आणि अशा प्रकारे होता माझा आजचा असा मस्त असा व्लॉग. कसं वाटलं तुम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.